दादरच्या शिवाजी पार्क येथे आज महायुतीची सांगता सभा आहे आणि या सांगता सभेला दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत। एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत। दोघे दिग्गज एकाच व्यासपीठावर असणार आहे आणि त्याची तयारी आता पूर्ण झालेली आहे। वसई विरारहूनही अनेक जे बसेस आहेत त्या मनसेच्या निघालेल्या आहेत, पदाधिकारी या दादरच्या दिशेने निघालेले आहेत, काही बसेस वगैरे केलेले आहेत। कशी तयारी आहे, किती बसेस आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याकडे मनसेचे पदाधिकारी, काय सांगाल, किती बसेस इकडनं रवाना झाल्यात, कशी तयारी आहे? नक्कीच आज 5व्या टप्प्यातला लोकसभेच्या निवडणुकीची सांगता आहे, त्यासाठी आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची शिवतीर्थावरती सभा आहे, त्यासाठी सन्माननीय पंतप्रधान मोदीजी येणार आहेत। वसईमधून भरघोस लोक चाललेले आहेत, माझ्यामध्ये 30 बसेस इकडनं उपलब्ध करून दिलेत आमच्या सन्माननीय अविनाश जाधवनी, आणि इतर गाड्याही जाणार आहेत। म्हणजे माझ्या मते अंदाजे 3 ते 4 हजार लोक ही आपल्या या वसई पूर्व पट्टीतून आणि पश्चिम पट्टीतून जाणार आहेत। नक्कीच नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत। काय अपेक्षित आहे दोघांकडनं? आम्हाला हिंदुत्वाची अपेक्षा आहे, कारण देशात हा हिंदुत्व आपल्या जागृत झाला पाहिजे आणि सर्व ठिकाणी आज नरेंद्र मोदी साहेब आणि राजसाहेब एकच व्यासपीठावर येणार आहेत आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते बोलणारच आहेत आणि जनता त्याच्यामुळे भरपूर खुश आहे। आज बघितलं तर जिथे जिथे बघितलं तर नरेंद्र मोदी किंवा आम्ही महाराष्ट्रात बघितलं तर राजसाहेब ठाकरे हेच दोन आम्हाला चित्र दिसतात। त्या बसमध्ये आपण जर बघितलं लहानगी मुलगीही आहे, काय राजसाहेबांना बघायचं का मोदींना बघायचं आहे? मोदीला बघायचं आहे। काय अपेक्षित आहे तुला? आम्ही राज ठाकरेला बघायला जात आहे। नक्कीच ही चिमुरडी राज ठाकरे आणि मोदी यांना बघायला जायचं आहे। तर आपण बसमध्ये बघितलं 30 बसेस या वसई विरारहून आता दादरच्या दिशेने निघालेल्या आहेत। अनेक मनसैनिक जे आहेत आता हे राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहेत। प्रभाकर पुडालकर, एबीपी माझा, वसई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।